गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया चेस्ट वर्कआउट. आता आपण थोडं वेगळे वर्कआउट करणार आहोत. पहिलाच आपण घेतला लाईट वेटमध्ये चेस्ट प्रेस युजिंग बार्बर रॉड. याच्यामध्ये टोटल 30 ते 50 रिपिटेशन मारले. तेवढे जातील तेवढे. मी 30 अशा बोलले की पुढचे सेट पण मला गेले पाहिजे. तर तेव्हा त्यांनी 50 मारले. पहिला पूर्णपणे मसल हिट करून घ्यायचा आहे ब्रेकडाऊनपर्यंत. त्याच्यानंतर सेकंड सेट घेतला आम्ही 20 के जीमध्ये टोटल सेट मारले आम्ही 20 ते 25 रुपये. त्याच्यानंतर घेतला 30 के जी म्हणजे 35 के जी 15 मॉडेल 35 के जीमध्ये म्हणजे 35 ईच साईड. त्याच्यामध्ये आम्ही घेतले टोटल 12 ते 15 रुपये. आणि त्याच्यानंतर एक लिमिट पुश करायची आहे म्हणून 50 के जी ईच साईड त्याचे रिपिटेशन मारले आम्ही. टोटल माझा आय थिंक तो 3-4 केले रिपिटेशन, पण लिमिट पुश केलं. हा तुमचा झाला फर्स्ट व्हेरियंट. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा तुमचा लिमिट आहे तोपर्यंत तुम्हाला ब्रेकआउट करायचं. त्याच्यानंतर आज तर काय नेहमीप्रमाणे प्लस रोशन लेट आला, त्यामुळे रोशन पण बोलला तुम्ही तुमचा पण सेट पाहून घ्या आणि पाठवून तुमच्यासोबत मी जॉईन होतो. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सीडला बोलो आज लाईट वेट परफॉर्म कर, जास्त वेट परफॉर्म करू नकोस कारण पॉसिबल नाही आहे. त्यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला इन्क्लाइन बेंच प्रेस युझिंग बार्बर रॉड. आज स्मिथ मशीन वापरतो. बार्बर रॉड मुद्दाम घेतला कारण या पोरांना ना आजकाल स्मिथ मशीनवरती मारायची सवय झाली. त्यांना बोलतात ना एक आपली ती ॲडजस्टमेंट असते. बार्बर रॉड आपण जो प्रॉपर मारतो त्यांचा तो प्रॉपर जात नाही, तो डिसबॅलन्स होतो. बॅलन्सिंग करणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण वेट मारतो तेवढं. वेट मारता बॅलन्सिंग करणं पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणून डायरेक्ट बार्बर रॉड होतो. या व्हेरियंटचे टोटल 3 सेट घेतले. त्यात पण जेवढा ब्रेक लिमिट करतो तेवढं ब्रेक लिमिट केले. रिपिटिंग जेवढं रिपिटिंग घेतात तेवढे घेतले. या व्हेरियंटचे टोटल 3 सेट मारले. यामुळे आम्ही जास्त वेळ घेतला नाही, 10, 20, 30 बस. कारण फ्लॅटवरती आम्ही ऑलरेडी आमचा लिमिट ब्रेक केला. त्यामुळे इंक्लाइनवरती आम्ही 3 सेट घेतले व्हेरियंटमधून आणि त्याचा नॉर्मल रिपिटेशन आमचे तसे पण जास्तच घेतले आम्ही. कारण पहिल्याचे रिपिटेशन आम्ही घेतले 30, नंतर 20, नंतर 15 आणि गेलेच पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे तेवढे. त्यानंतर पुढचा व्हेरियंट घेतला अप डाऊन केबल चेस्ट प्रेस. हा आपला लोअर चेस्टसाठी व्हेरियंट तुम्ही चेक करत होता कसा मारता येतो त्यानुसार मारा. फ्लाय व्हेरियंट वेगळा येतो आणि अप डाऊन चेस्ट प्रेस वेगळा येतो. त्यामुळे या व्हेरियंटचे टोटल 3 सेट मारायचे. जेवढे हेवी मारचे तेवढे हेवी मारायचे. रिपिटेशन तुमचे 12च्या खाली द्यायला पाहिजे, 12च्या वरती रिपिटेशन राहिले पाहिजे. त्याला तुम्ही लक्ष ठेवायचं. नाही तुम्ही बोलाल वेट घेईन 5 ते 6 रिपिटेशन मारेन, अर्थ नाही. तुम्हाला ॲटलिस्ट 12च्या वरती रिपिटेशन गेलेच पाहिजेत, याचा ध्यान राखा. एक आहे पण आजच्या वर्कआउटमध्ये स्टार्टिंगला जेव्हा आलेलो खूप कंटाळलेलो. गर्दी बघून वर्कआउटची इच्छा नव्हती, निघालेलो जायला. एकदा वर्कआउट चालू केला, फुल डेडिकेशन चालू केलं. वरनं बोललो आज बक्षुरी करायची नाही, आज प्रॉपर वर्कआउट करायचा. कारण बक्षुरी करतो मग वर्कआउट करायची इच्छा होती.
तर ठीक आहे. तर पुढचा व्हेरियंट घेतला आपण इन्क्लाइन डंबेल चेस्ट प्रेस. त्याच्यामध्ये आपण मास्टर सेट घेतला. एकच सेट मारायचा आहे. त्याच्यामध्ये 10चे 10 रिपिटेशन, 15चे 12चे 10 रिपिटेशन, 15चे 8 रिपिटेशन आणि लगेच तुम्हाला बॉडी वेटनी पुशअप्स मारायचे. तुमच्यावर आहे. आम्ही 5-5 पुशअप घेतले कारण ऑलरेडी मसल ब्रेकडाऊन झालेला आहे. ओव्हर मारीन तर नेक्स्ट डे रिकव्हरी होणार नाही. म्हणून आम्ही 10चे 10 रिपिटेशन, 12चे 10 रिपिटेशन, 15चे 8 रिपिटेशन आणि बॉडी वेटचे 5 रिपिटेशन. हा आपला मास्टर सेट आपण मारणार आहोत. कसा सेट परफॉर्म करतोय काय तुम्ही या व्हिडिओमध्ये चेक करू शकता. त्यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेणार आहोत फ्लॅट डंबेल प्रेस. फ्लॅट डंबेल चेस्ट प्रेसमध्ये आपल्याला सेम जसं आपण इन्क्लाइनला घेतलं तसंच फ्लॅट मध्ये 10चे 10 रिपिटेशन, 12चे 10 रिपिटेशन, 15चे 8 रिपिटेशन आणि त्याला लगेच पुढचा बॉडी वेट तो जातील तेवढे. आम्ही 5 मध्ये. या व्हेरियंटमध्ये टोटल एकच सेट मारत आहे कारण आपण मास्टर सेट घेतोय. म्हणून तुम्ही बोलाल मी चिकार मारू, करत नाही. आणि त्यानंतर आपण लास्ट व्हेरियंट घेणार आहोत आणि तिथेच आपण सेट संपवणार आहोत. तो आहे इन्क्लाइन क्लोज ग्रिप चेस्ट प्रेस. हा आपला डीपर चेस्टसाठी आहे, मिडल डीपर चेस्टसाठी. याचे पण सेम घेणार आहोत. 10चे 10 रिपिटेशन, 12चे 10 रिपिटेशन, 15चे 8 रिपिटेशन. बॉडी तुमच्यावर आहे मारायचं आहे की नाही ते, त्यानुसार तुम्ही मार. आणि एक लक्षात ठेवा, हा सेट तुम्ही परफॉर्म करताय बिगनर्स ट्राय करू शकतात. तर बिगनर्स जर ट्राय करत आहात तर तुम्ही लाईट वेट परफॉर्म करा, हेवी वेट परफॉर्म करू नका. हे लक्षात ठेवा. हेवी वेट मारून तुमचा मसल ब्रेकडाऊन होण्याची शक्यता आहे, ते तुम्हाला इंजरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणि हां, तुम्हाला जर फोरआर्म्सचा आमच्यासारखे फोरआर्म्स पाहिजे असतील तर तुम्हाला फोरआर्म्सचा जर वर्कआउट पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि फोरआर्म्सचा वर्कआउट नक्की तुम्हाला शेअर करू, पूर्ण व्हिडिओ शेअर करू सेपरेटली. त्यामुळे आम्हाला सजेस्ट करा तुम्हाला पाहिजे असेल. आणि हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही डाऊट असतील तर. आणि आमच्यात काही चुकीचं असेल तर पण ते पण तुम्ही सांगू शकता. आम्ही नक्की त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करण्याची प्रयत्न करू. थँक्यू. चल मार काय बोलू नकोस, मार गेले पाहिजे. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.